ललित कला केंद्र पासआउट झाल्यानंतर जसे सगळे काहीतरी आपापलं नशीब आजमावायला मुंबईला जातात, तसं मीही गेलो होतो. पहिलं जे बालनाट्य केलं होतं तर अगदी काही नव्हतं. 2 मोडे होते. टर्निंग पॉईंट आला तो बालगडचा, तो लॉकडाऊन नंतर. तो एक खोटा टोन लागतो. म्हटलं हा आपण ब्रेक केला पाहिजे. जे आपण ललित कला केंद्रामध्ये शिकलो, रिअलिस्टिक ॲक्टिंग असू दे किंवा या सगळ्या गोष्टी, या आपण लहान मुलांमध्ये एक्सप्लोअर केलं पाहिजे. साताऱ्याला नटखट करंडक स्पर्धा आहे, तिथं खूपच चांगला प्रयोग झाला होता. म्हणजे अक्षरशः ऑडियन्स स्वतः रडलं होतं. त्या वर्षी पहिल्यांदा आमचं नाटक हे राज्यनाट्यासाठी पुणे केंद्रातून सिलेक्ट झालं. बीडला फायनल त्याचं हे होतं आणि अभिनयाची 3 पारितोषिके हे फक्त आपल्या नाटकाला होतं. माझा शक्यतो फोकस हाच असतो की लेखन, दिग्दर्शन आणि मुलांचा अभिनय. वर्षभर मुलांबरोबर मी काम करत असतो, तेव्हा मुलांचे स्वभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत होतं की प्रत्येक मुलाची ताकद किती. पालक खूप चुकीच्या जज करतात आपल्याच मुलांना. अभिनय पण हा एक रियाज किंवा नाटकात काम करणं पण हा एक रियाज. पण मग माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही 1ली ते 10वीपर्यंत बालनाट्य करा, ज्यात तुमचा पक्का रियाज होईल. आणि मग नंतर तुम्ही एकदा तरुणाईमध्ये गेले की मग नाटक, एकांकिका, फिल्म्स तुम्ही सगळीकडे करू शकता. पहिले 3 महिने आपण सोलो परफॉर्मन्सवर काम करतो. त्यात म्हणजे नाट्यछटा असेल, कथाकथन असेल, ह्या गोष्टीवर आपण काम करतो. नंतरचे 3 महिने आपण इम्प्रोव्हायझेशनकडे वळतो. त्यात ॲक्टिव्हिटी येते, मग आवाजाचे चढ उतार असतील, डायलॉग डिलिव्हरी असेल, ॲक्शन रिॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि मुलं खरी कळतात ती ब्रेक टाईम. नाट्यक्षेत्रासाठी आपण ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत अवेलेबल त्या सगळ्यात आपण मुलांना शक्यतो पाठवतो. सगळं मुलांनी एक्सप्लोर केलं. सोलो परफॉर्मन्स पण असतील, स्किट असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे आपण मुलांना शक्यतो मीच कराच हे असं आपण सांगतो. एखादा अभिनेत्याचा हा पॉईंट असतो की त्यांनी त्याला ते पकडता येते. आणि अभिनयाची तीच एक गोष्ट चांगली आहे की नुसतं बोलण्यापेक्षा आपण ऐकतोय किती आणि त्याला रिॲक्ट करतोय कसं, नाटक कसं दिसतंय आपलं किंवा कसं होतं. आणि शोच्या काळातलं जी काही जादू असते ना सगळ्यांच्या अंगात संचारलेलं असतं. एका काळीची गोष्ट आहे, हे माझ्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं नाटक आहे. आणि माझं एक स्वप्न होतं की रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबर काम करावं. खूप सायलन्स होता, पिन ड्रॉप. आणि फक्त जे आमची लीड होती देवश्री, ती फक्त मोनोलॉग म्हणत होती, खटकन स्पॉट फुटणार कर. म्हणजे मी त्याला फक्त असं केलं, सांगितलं नाही. त्यांनी तो डायलॉग म्हटला, ह्या डायलॉगपासून कर. मी फक्त एवढं केलं. मला तो एवढा कॉन्फिडन्स होता की मुलं परत तयार होती. एवढं सगळा इन्सिडेंट्स घडला तरी मुलं परत तयार होती. आणि तिथून नाटक परत सुरू झालं. 6 महिने मी फक्त 3 मुलांसाठी येत होतो. मी न्यू इंग्लिश स्कूल टी एफ रोडचा. मी आता थोडा स्त्रीवादी लेखक आहे. मी जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा माझं हे ठरलं होतं की काहीतरी बालनाट्यात अपग्रेड आलं पाहिजे. घर खर्च कसं चालवायचं, बालनाट्यात काय कसं. मला प्रत्येकजण हाच प्रश्न विचारतो की बालनाट्यात तुम्हाला काय मिळतं. मी म्हटलं एकदा क्लासवर या, मग कळेल. पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये जर कधी पुढं भविष्यात नाट्य चळवळीबद्दल जर कोणी काही बालनाट्य चळवळीबद्दल जर कोणी काही उल्लेख केलं तर मला वाटतं तुमचं नाव फार आदराने आणि प्रेमाने लिहिलं जाईल, यात काही शंकाच नाही. पालकांना खरंच काहीतरी आपल्या मुलांमध्ये ग्लॅमर किंवा ॲक्टिंग हे 2 शब्द सोडता की खरंच मुलांमध्ये काहीतरी पर्सनल डेव्हलपमेंट हवी असेल तर त्यासाठी त्यांनी नक्की बालनाट्य करावं आणि त्याचं सातत्य ठेवावं. संजय लीला प्रेम आणि प्रेम आणि कलाकारांकडून अभिनय काढून घेणं हे ते ज्या माणसाला जमतं, नागराज मंजुळे, त्यांचंही मला आधी कळायचं नाही की फॅन्ड्री एवढा का हिट आहे. विजय केंकरेंचं मी आता रिसेंटली एक भाषण ऐकलं, त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की आत्ताचा पुढचा जो काळ आहे ना तो नाटकांचा आहे. मी मुलांना हेच सांगेल की काहीतरी नवीन तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही एकदा नाटक शिकायला या, ते करून बघा. तुम्ही एकदा जेव्हा आपल्याला रोल मिळतो तेव्हा स्टेजवर एंट्री घेण्यासाठी जो पोटात गोळा येतो, जी छातीत धडधड वाढते, म्हणजे तो एक्सपिरियन्स काय असतो, तर ते अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा नाटक करायला या. आपण मिळून नाटक करू आणि खूप मजा करू.
नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? मस्त मजेत ना? मित्रांनो, असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या नॉलेजमध्ये अजून भर घालण्यासाठी आज मी एक नवीन पॉडकास्ट घेऊन येत आहे. विषय आहे बालनाट्य आविष्कार आणि त्या अनुषंगाने लहान मुलांचा होणारा सर्वांगीण विकास हा आपला आजचा विषय आहे. आणि आज आपल्याकडे संवाद साधण्यासाठी ह्या विषयावरती आपल्याकडे आलेले आहेत श्री अमय शरद गोरे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सरांचा मी तुम्हाला एक अल्प परिचय करून देतो मित्रांनो. सरांनी त्यांचं शिक्षण पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रातून नाटक ह्या विषयात BA पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मुंबईमध्ये राहून सिरियलसाठी संवाद आणि पटकथा सहाय्य लेखनसुद्धा सरांनी केलेलं आहे. तसेच अनेक मालिकांमधून सुद्धा सरांनी अभिनय केलेला आहे. त्यामध्ये काही उदाहरणं द्यायची झाली तर कमला, दुर्वा, अस्मिता, लक्ष, बेदुणे 10, माझे मन तुझे झाले. परंतु नाटकाबद्दल असलेलं सरांचं प्रेम काही त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं. पिंपरी चिंचवडमधील निगडीमध्ये बालनाट्य संस्था स्थापन केली, बालगड रंगभूमी, 2018 साली. आत्तापर्यंत साधारण 350च्या पेक्षाही जास्त मुलांना सरांनी प्रशिक्षण दिलं आहे. 12पेक्षा अधिक बालनाट्य सरांनी लिहिली आहेत. त्यापैकी गाजलेल्या नाटकांची नावे खालीलप्रमाणे आहेत: शेरखानला वाचवा, भूतांची टोळी, सखी, ब्रँड फॅक्टरी, विद्यालय, बकासुराचा अंत, जादुई कहाणी, एका कळीची गोष्ट, सदाबहार. सरांना आत्तापर्यंत 70पेक्षाही त्यांच्या पूर्ण टीमला पारितोषिकं मिळालेले आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्यापैकी उल्लेख करण्यासारखा अनेक आहेत, पण त्यातले एक मोजकीच नाव आपण घेऊयाच. सखी एक फार सुंदर आणि संवेदनशील नाटक होतं. त्याला सरांना सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळालेला आहे कांकरिया करंडकमध्ये. आत्ता रिसेंटली सरांचं एक सर्कस नावाचं नाटक रवी किरण बालनाट्य स्पर्धा माटुंगा येथे विशेष ज्युरी पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या नाटकाबद्दल. तसेच सर्कसला अतुल परचुरे बालनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. आणि सदाबहार सरांनी 2 नाटकं त्यावेळेस प्रस्तुत केली होती. त्यातलं मोठ्या गटाचं जे नाटक होतं सदाबहार, त्यालासुद्धा सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम पुरस्कार सरांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, नाटकासंबंधी सगळी माहिती असलेले, नाटकासाठी जगणारच हा अवलिया आपल्याला आज मिळालेला आहे संवादासाठी. तर ह्यापेक्षा अजून गुणी माणूस कोण असू शकतो? तर सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण पुढच्या प्रश्न उत्तराला आपण सुरुवात करूया. फक्त बालनाट्यच का करावेसे वाटले तुम्हाला? खरं तर ललित कला केंद्र पासआउट झाल्यानंतर जसे सगळे काहीतरी आपापलं नशीब आजमावायला मुंबईला जातात, तसं मीही गेलो होतो. 4 वर्ष तिथं थांबलो होतो. पण काही कारणास्तव मला मुंबई फार आवडेनाशी झाली. मग म्हटलं की आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे. करायचं काय? मोठ्यांचं मी करू शकत नव्हतं, कारण पुण्याशी तसं कनेक्ट तुटला होता. कारण कलाकार म्हणजे गोळा करण्यापासून सगळं, मग जागा वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी येतात. नाटक एखादं सुरू करायचं म्हटलं तर आपण काय करावं? तर ठरवलं की आणि आपल्याला जास्त एक्सप्लोअर करता येईल. मग असा कुठला विषय करायचा, तर म्हटलं की आपण बालनाट्य करूयात. पण बालनाट्य करायचं तर मी प्रॉपर पुण्यात राहतो. पण मग मी स्वतः असं ठरवलं की जिथं मुलांना नाही मिळत आहे तर तिथं आपण जावं. म्हणजे ज्यांची संख्या जास्त आहे शिकण्याची, पण त्यांना तिथं नाही आहे उपलब्ध, तर अशा ठिकाणी मग आम्ही निगडी ही जागा निवडली. आणि 2018ला 18 जानेवारी 2018 वा वा वा. हां, तर त्या दिवशी आम्ही पहिले मोठ्यांचं एक वर्कशॉप घेतलं. वाडा चिरेबंदी ह्याचा आम्ही सीन वर्क केला होता. 21 दिवसांचं ते वर्कशॉप होतं. बरं. त्यानंतर मलाही थोडा कॉन्फिडन्स आला. मग मी बालनाट्याकडे वळालो. वा वा. बालनाट्याकडे वळण्याचं कारण एक की एकतर कुठले असे नियम नसतात. आपल्याला हवं तसं काय म्हणतात त्याला एक्सप्लोअर करता येतं. जे आपलं काही इमॅजिनेशन आहे, कारण ती मुलं सगळी लहान असतात, तर अशी कोणती बंधनं नसतात की ना विषयाचं बंधन असतं. हां, म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडे विषय आपण घेऊ शकतो,
हां. पण ज्याला असं म्हणतात ना की हे मोठ्यांचे विषय आहेत, हे लहान मुलांचे विषय आहेत, तो जो फरक आहे, तर त्या लहान मुलांच्या विषयामध्ये काहीतरी आपल्याला करता येईल यासाठी मी बालनाट्याकडे वळालो. सुरुवातीला खूपच म्हणजे मला आठवतंय की आम्ही पहिलं जे बालनाट्य केलं होतं तर अगदी काही नव्हतं. 2 मोढे होते आणि बाकी सगळे कलाकार होते. तर त्या मोड्यांवर आम्ही नाटक केलं होतं आणि नगर वगैरे इकडे तिकडे आम्ही गेलो होतो. मग टर्निंग पॉईंट आला तो बालगडचा, तो लॉकडाऊन नंतर. अच्छा. मग मी असं ठरवलं की आता म्हणजे मी आपली बालनाट्य करता करता बाकीचे पण बालनाट्य बघत होतो. तो एक लहान मुलांचा एक टोन असतो तो एक खोटा टोन लागतो. म्हटलं हा आपण ब्रेक केला पाहिजे. मग सखी हे नाटक माझ्या डोक्यात ती गोष्ट आली आणि मी म्हटलं की जे आपण ललित कला केंद्रामध्ये शिकलोय, रिअलिस्टिक ॲक्टिंग असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या आपण लहान मुलांमध्ये एक्सप्लोअर केल्या पाहिजे. आणि मी जोपर्यंत जी नाटकं बघितली होती त्यात एवढं रिअलिस्टिक कुठं नव्हतं. मग सखी मी लिहित असताना मुलांचे मी स्वतः इम्प्रोव्हायझेशन घ्यायचो आणि इम्प्रोव्हायझेशन घेता घेता मग नंतर मी मुलांना हे त्यांना जास्त विचार करायला लावला होता की सगळं आपल्याला रिअलिस्टिक दिसलं पाहिजे. आणि आम्ही अशी एक झोपडपट्टी उभी केली होती आणि त्यात मी प्रॉपर मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या सवयी ठरवून घ्या की हे भांडं उचलताना हे असंच पाहिजे, ह्या डायलॉगला हे भांडं उचललं पाहिजे किंवा दुसरी ॲक्ट्रेस असेल की तिने हा कपडा उचलला पाहिजे. इतकं आम्ही ते सगळं नॅचरल ठेवलं होतं. 3 झोपड्या होत्या आणि एकाचा जरी डायलॉग चालू असला तरी ज्या बाकीच्या बाजूच्या 2 झोपड्या होत्या तिथं त्यांचं म्हणलं होतं तुम्ही काम शोधा की ज्याने असं वाटलं नाही पाहिजे की अरे हे नुसतेच थांबलेत. इतकं आम्ही रिअलिस्टिक केलं होतं करण्याचा प्रयत्न केला. आणि ते आम्ही कांकरिया करंडकला केलं होतं. पहिला प्रयोग आमचा अगदी फसला होता, पण लेखनाचं वगैरे मिळालं होतं मला. अच्छा. त्यानंतर आम्ही त्याच्यावर अजून काम करत गेलो. साताऱ्याला नटखट करंडक स्पर्धा आहे, बरं. तिथं खूपच चांगला प्रयोग झाला होता. म्हणजे अक्षरशः ऑडियन्स स्वतः रडलं होतं आणि त्यांना म्हणजे एक्सप्लोर खूपच छान नाटक आहे वगैरे. आणि जे वयोवृद्ध होते त्यांना जास्त ते नाटक भावलं होतं. अच्छा. आणि एक स्वतः आजी होत्या, त्या येऊन खूप रडल्या होत्या. बरं. तेव्हा म्हटलं हीच आपली. मी स्वतः ॲक्च्युली रडलो होतो कारण मी त्याचं म्युझिक पण करत वा, होतो. वा, वा. मग तीच खरी मला वाटतं पोच पावती आहे तुमच्या तिथून दृष्टीने. आमचा खूपच कॉन्फिडन्स वाढला. ओके. त्या वर्षी पहिल्यांदा आमचं नाटक हे राज्यनाट्यासाठी पुणे केंद्रातून सिलेक्ट झालं. वा वा, म्हणजे पहिल्याच प्रयत्नात. हो, पहिलाच क्या बात आहे, प्रयत्न. क्या बात आहे. म्हणजे जो मी विचार करत होतो की रिअलिस्टिक ॲक्टिंगचं, तर ते कुठे फार त्याचं काय म्हणतात त्याला कुठेतरी ते दिसत होतं आयडेंटिफाय तुम्हाला. झालं नव्हतं. पण ते राज्यनाट्यच्या परीक्षकांनी ते आयडेंटिफाय केलं आणि त्या वर्षी 2च नाटकं सिलेक्ट झाली होती. त्यात दुसरं नाटक आमचं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. बीडला फायनल त्याचं हे होतं आणि आमचं एकच नाटक होतं की त्यात मला वाटतं सेटला मिळालं होतं, पण अभिनयाची 3 पारितोषिके हे फक्त आपल्या नाटकाला होती. वा वा वा. रौप्य पदक 2 होती आणि एक प्रशस्तीपत्र अभिनय, अशी 3 काय बक्षिसं मिळाली होती. आणि फक्त माझा शक्यतो फोकस हाच असतो की लेखन, दिग्दर्शन आणि मुलांचा अभिनय या 3 गोष्टींवर मी जास्त खेळतो. आता कसं झालंय, मग त्यानंतर मला पालकांचा जास्त सहभाग मिळाला. सगळे पालक झोकून देऊन काम करत होते कारण ती स्टेजवर अख्खी झोपडपट्टी उभं करणं साधी गोष्ट आणि नव्हती. एकट्याचं तर काम अजिबातच नाही. नाटक म्हणजे डिटेलमध्ये काम केलं होतं आम्ही. म्हणजे आम्ही ड्रम असू दे की मग असू दे, पेस्ट असू दे, आणि ह्या सगळ्याचा वापर होत होता. बरं बरं. इतकं ते आम्ही ते स्टेजवर सगळं दाखवलं होतं. ह्याच्या काही क्लिप्स वगैरे आपण काढून ठेवलेत का आमच्या प्रेक्षकांना जर पाहायचं म्हणजे मध्ये इन्सर्ट करायचं म्हटलं तर काही असतील तर आपण शेअर करा. बीटीएसच्या नाही आहेत पण नाटकाच्या आहेत. बीटीएस त्यानंतर आम्ही खरं तर सोशल मीडिया किंवा या गोष्टीसाठी की आपल्याकडे एवढं सगळे, पण आपण लोकांना कळतच नाही की आपल्या मागची धावपळ आहे. त्यानंतर आम्ही जरा गोष्टी करत गेलो हळूहळू. ओके ओके ओके. दिग्दर्शक म्हणून तुमचं पहिलं नाटक कुठलं हेच म्हणायचं का, सखी हेच की दुसरं कुठलं होतं आधी? तसं पहिलं 2018 साली केलं होतं आम्ही, पण मी स्वतः पण कन्व्हिन्स नव्हतं. हां, कन्व्हिन्स नव्हतं म्हणण्यापेक्षा मी पण मुलांच्या अनुषंगाने माझं सगळं चाललं होतं. बदल घडवायचा होता
पण तो इतक्या लवकर आणि तो फोर्सफुली वाटेल असं नको व्हायला म्हणून मी त्यांच्या कलेने माझं चाललं होतं. तसं बघायला गेलं तर दिग्दर्शन हे माझं तसं सखी हे पहिलंच नाटक, ओके. कारण त्यात मुलांनी पण झोकून देऊन काम केलं होतं आणि माझंही दिग्दर्शन मी पणाला लावलं होतं, रायटिंग पणाला लावलं होतं आणि जे मला अपेक्षित होतं तसं थोडाफार बदल झाला होता असं मला तेव्हा जाणवलं. तर तसं बनायला गेलं तर सखी माझं पहिलं सखी हे नाटक. पहिलं नाटक आहे. गुड गुड. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं नाटक दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करता किंवा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुमची कार्यपद्धती नेमकी कशी असते? ही लेखनापासून सुरुवात होते. कारण वर्षभर मुलांबरोबर मी काम करत असतो तेव्हा मुलांचे स्वभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत होतात की प्रत्येक मुलाची ताकद किती. ह्यात अजून एक मला सांगायचा मुद्दा आहे की ह्यात पालक खूप चुकीच्या जज करतात आपल्याच मुलांना. एखादा मुलगा चांगला करत असेल आणि दुसरा एखादा किंवा आपला मुलगा हा एंट्री एक्झिटचा जरी रोल असेल तरी मग आपला मुलगा का नाही करू शकत, हे पालक जे जज करतात आपल्याच मुलांना, ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण मी जेव्हा शिकवताना हा विचार करत असतो की त्या मुलाची ताकद किती आणि हळूहळू प्रत्येकाची ग्रोथ कशी होईल. बरोबर आहे. एखाद्याची पटकन ग्रोथ होत असेल आणि एखादा स्लो असेल तर ह्याचा अर्थ तो कमी आहे असं अजिबात होत नाही. समजलं नाही बरोबर. पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की हाताची पाचही बोटं सारखी असू बरोबर शकत आहे. आणि म्हणूनच हाताची पकड पण मजबूत होते. करेक्ट. सगळीच सारखी बोटं असली असती तर ती पकड पण मजबूत होणार राहिली. नाही. काय छान आहे. अंगठ्याचंही तेवढंच काम आहे, करंगळीचंही तेवढंच काम क्या आहे. ही म्हणून तर ही मूठ तयार होते आणि हे पालक ह्याचा कुठंतरी चुकीचा मला वाटतं आजकालच्या स्पर्धेच्या युगात हा सगळीकडेच फेस करणारा हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि मला वाटतं नाटकाच्या माध्यमातून ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने आपण त्यांचा आविष्कार ह्याच्यातनं घडवू शकतो. त्यांना एक मला वाटतं छान पद्धतीने त्यांना एक दिशा देऊ शकतो. त्यांच्या रियालिटी काय आहे, काय त्यांनी कशावरती फोकस करायला पाहिजे. मला वाटतं हे खूप छान पद्धतीने तुम्ही ते गाईड करत असाल आणि त्या पद्धतीने तुम्ही ती भूमिका पण कदाचित असाइन करत असाल. हाच मुद्दा आहे की कसं आहे की कथक असू दे, गाणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टीला जसं आपण रियाज म्हणतो तसंच अभिनय पण हा एक रियाज आहे किंवा नाटकात काम करणं पण हा एक रियाज आहे. सिरियल्स किंवा ह्या ह्याच्यामध्ये कोणाला तरी पटकन रोल मिळतो म्हणून आपल्या मुलांनी पण तसंच करावं, तर ही पद्धतच मला खरं तर चुकीची स्टेप बाय वाटते. स्टेप मला वाटतं प्रत्येकाने ते एखाद्याला म्हणजे मी नेहमी पालकांना म्हणतो की बाल कलाकार म्हणून तुम्ही एकदा काम केलं तर कदाचित तुम्हाला नंतर तुमच्या मुलाला कधी चान्स पण नाही मिळणार. म्हणून मी माझ्या लहान मुलांना कुठे पाठवतही नाही. शॉर्ट फिल्म्स वगैरे ठीक आहे कारण ते जास्त हिट होत नाही. राईट. पण एखाद्या सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये काम केलं की कारण तिथं पण एक कॉर्पोरेट लोक बसली आहेत. एकदा तो चेहरा हे झाला की त्यांना तो नको असतो. पण मग माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही 1ली ते 10वीपर्यंत बालनाट्य करा ज्यात तुमचा पक्का रियाज होईल आणि मग नंतर तुम्ही एकदा तरुणाईमध्ये गेले की मग नाटक, एकांकिका, फिल्म्स ह्याला मग तुम्हाला हे नसतं, तुम्ही सगळीकडे करू शकता. कारण तरुण चेहरा असतो, प्रत्येकाला हवा असा असतो. पण बाल कलाकार म्हणून तुमचा एकदा चेहरा रिव्हील झाला की खूप क्वचित आहेत की त्यांना परत मोठेपणी रोल मिळाले. बरोबर. पण तुम्ही लिस्ट काढली तर खूप अशी मुलं आहेत की त्यांनी लहानपणी खूप छान काम केले पण नंतर त्यांना कामं मिळत. आणि माझा तोच मुद्दा असतो की बालनाट्य हे एकच असा सोर्स आहे की मुलांची अभिनय सोडता पर्सनल डेव्हलपमेंट पण. म्हणजे मी शिकवताना पण असं हे करतो की आम्ही काही इम्प्रुव्हायझेशन्स घेतो, त्यातून मग एकदा ते इम्प्रुव्हायझेशन झालं की मग जो ऑडियन्स असतो म्हणजे जी बाकीची मुलं बघत असतात की त्यांना आम्ही उभं राहून विचारतो की बाबा तुला ह्यात काय वाटलं. हे खूप मोठं शिक्षण आहे सर. प्रत्यक्ष तुम्ही जे देताय हे खूप मोठी देणगी तुम्ही मुलांना देताय. आणि मुलांना बोलता केलं पाहिजे. माझा तो मुद्दा आहे. एक तर लॉकडाऊन नंतर खूप प्रॉब्लेम झाला की मुलं अननोन लोकांशी बोलत नाही, अननोन मुलांशी बोलत नाही. तर आणि बोलताना काय मत मांडलं पाहिजे हे पण एक कळलं पाहिजे. तर त्या पद्धतीने तशी पण एक आपली प्रोसेस चालू असते. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की वर्षभर तुम्ही मुलांना ऑब्झर्व करता, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही वर्षभर मुलांचे क्लासेस घेतात? हो, ॲक्च्युली आपला वर्षभर क्लास असतो. अरे वा. पहिले 3 महिने आपण सोलो परफॉर्मन्सवर काम करतो. त्यात म्हणजे नाट्यछटा असेल, कथाकथन असेल, ह्या गोष्टीवर आपण काम करतो. नंतरचे 3 महिने आपण इम्प्रुव्हायझेशनकडे वळतो.
ओके. मग त्यात ग्रुप ॲक्टिव्हिटी येते, मग आवाजाचे चढ उतार असतील, डायलॉग डिलिव्हरी असेल, ॲक्शन रिॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि मुलं खरी कळतात ती ब्रेक टाईममध्ये. जेव्हा मुलं खेळत असतात तेव्हा प्रत्येकाची एनर्जी, त्याचं बोलण्याची स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टीवरून आपण मुलांना ऑब्झर्व करतो आणि त्या पद्धती मुलांचं आपण कास्टिंग करतो. वा वा वा. नाही हे खरंच मला वाटतं त्यामुळेच म्हणजे ही खूप जबाबदारीची भूमिका आहे जी तुम्ही निभावता. आणि मला वाटतं त्यामुळेच आपण म्हणतो की नाट्यछटा किंवा नाट्यकला ही जी आहे मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप महत्त्वाचा मोलाचा हातभार लावते. नाट्य क्षेत्रासाठी आपण ह्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत अवेलेबल त्या सगळ्यात आपण मुलांना शक्यतो पाठवतो, की सगळं मुलांनी एक्सप्लोअर केलं पाहिजे. सोलो परफॉर्मन्स पण असतील, स्किट असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे आपण मुलांना शक्यतो तुम्ही कराच हे असं तर आपण सांगतो. कारण तबल्याचे क्लास असतात, त्याच्या परीक्षा असतात, प्रोग्रॅम पण असतात. कधी कधी एखादी कथक डान्सर असेल तर ती साथ द्यायला पण बोलवते. हा पण रियाजच असतो, म्हणजे एक्सप्लोअर करणं असतं. तसंच आपण ह्या गोष्टी इकडे करत असतो. ओके. पण ह्याच्या बरोबरीने त्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे काहींना स्टेज डेअरिंग नसेल त्या गोष्टीमध्ये, काही वक्तृत्व चांगलं असेल किंवा काही स्पर्धा असतील त्यांच्या स्कूलमधल्या अभ्यासामध्ये सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये नाटकाचा खूप मोलाचा हातभार आहे असं तुम्हाला वाटतं का? दोन्ही गोष्टी आहेत ह्यात. एक तर काय होतं की नाट्यछटा असेल किंवा कथाकथन असेल, एखाद्याचा त्यात हातखंडा असतो, की त्यात तो मास्टर असतो, की त्यांनी बरीच वर्ष पहिलं पारितोषिक वगैरे घेतलं असतं, त्यामुळे त्यात त्याला कॉन्फिडन्स आलेला असतो. मग त्याला असं वाटत असतं की आपल्याला सगळं येतं. पण जेव्हा ग्रुप ॲक्टिव्हिटी येते, जेव्हा सीन वर्क येतं, तेव्हा मग ऐकतोय का नाही समोरच्याचं, इथं खरा टास्क असतो. मला वाटतं आणि तीच सगळ्यात महत्त्वाची ॲक्टरची ती कला आहे आणि सर्वात महत्त्वाचा चांगल्या ॲक्टरचा तो गुण आहे माझ्या मते. चांगलं ऐकणारा जो असतो तोच खऱ्या अर्थानं माझ्या मते चांगला उत्तम ॲक्टर बनू शकतो. हे खरं आहे का? बरोबर आहे. कारण काय होतं, सोलो परफॉर्मन्सला कोणी नसतं आणि सगळं स्टेज आपलं असतं. त्यामुळे आपण जसं बोलू, जसं हे करू, तसं ऑडियन्स रिॲक्ट होतो. पण जेव्हा एखादा सीन असतो तेव्हा मग समोरचा बोलतोय, त्याला रिॲक्शन आपण देतोय का, रिॲक्शन आपण शोधतोय का, हा खरं तर कलाकाराचा म्हणजे एखाद्या अभिनेत्याचा हा पॉईंट असतो, की त्यांनी त्याला ते पकडता येते का. आणि अभिनयाची तीच एक गोष्ट चांगली आहे, की नुसतं बोलण्यापेक्षा आपण ऐकतोय किती आणि त्याला रिॲक्ट करतोय कसं. मला वाटतं ॲक्टिंग इटसेल्फ इज अ रिॲक्शन, राईट? बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्यात, की एक तर संवाद फेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, पण नुसतं आपण रिॲक्शन कशा देतोय. काय काय म्हणजे आपण जसं बघितलं तर फिल्ममध्ये नुसत्या रिॲक्शन, काय रिॲक्शन दिली आपण असं म्हणतो, तर ती रिॲक्शन हा रियाज असतो. हा रियाज ॲक्च्युली खूप छान. तुम्ही मला वाटतं ह्यातनं संदेश जातोय लोकांना आणि तो खूप महत्त्वाचा आहे. मी नाटक बसवताना शक्यतो जो डायलॉग म्हणतोय त्याच्याकडे मी कधीच बघत नाही, पण ते बाकीचे काय करतायत. नाहीतर एखादा आळस देतोय कारण आपल्याकडे लक्ष नाही, आपला डायलॉग नाही, तेव्हा मी जास्त त्या गोष्टी पकडतो. आणि म्हणून मग तिथं ऑडियन्सला पण एवढे सगळे कलाकार, एकतर माझी नाटकं अशी आहेत की त्यात 10च्या खाली कलाकारच नसतात. 15-16 असेच कलाकार असतात. आणि मी पण ती स्वतःला सवय लावून घेतली, की उद्या आपल्याला काही मोठा प्रोजेक्ट आला तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हँडल करता आल्या. 2-3 लोकांचं नाटक त्यात मजा नाही, पण एवढे सगळे घेऊन तुम्ही नाटक करतायत आणि प्रत्येकाला ती जबाबदारी आपण देतोय, त्यांनी पण तशी ती पार पाडली पाहिजे. हा पण एक मुद्दा वेगळा आहे, पण तरी त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो, की जो डायलॉग म्हणतोय त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे काय करतायत. बरोबर. आणि मग मी त्यांना सवय लावतो, की तुम्ही पण रिॲक्ट व्हा, कारण परीक्षक हे तुमच्याकडे पण बघत असतात, नुसतं डायलॉग घेणारा त्याच्याकडे बघत नसतात. तर त्या पद्धतीने मग हेच म्हणजे आता तुम्ही म्हणताय की तुमची नाटकं 15पेक्षा 10 म्हणजे 10पेक्षा 15पेक्षा जास्त मॅक्सिमम मुलांचं सहभाग त्यामध्ये असतो. मग ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हानात्मक कुठली गोष्ट वाटली आत्तापर्यंत? एक तर लिहिण्यापासून पण प्रोसेस येते, कारण एकतर हा क्लास असल्यामुळे पालक आपल्याकडे काहीतरी अपेक्षेने बघतात आणि त्या मुलाला चांगला कसा रोल मिळेल हा आपण प्रयत्न करतच असतो. पण त्यात ही पण गोष्ट असते की ते त्याच्या ताकदीने मिळालं पाहिजे आणि तो स्टेजवर पण चांगला दिसला पाहिजे.
पालक आपल्याकडे येतात की मुलं चांगली दिसावा हा एक मुद्दा आपण ग्राह्य धरतोच, पण लिहिताना तो जास्त टास्क येतो. एक गोष्ट आपण ठरवतो आणि त्या गोष्टीमध्ये एवढे सगळे कसे येतील हा तिथंच मला लिहितानाच खूप मोठा टास्क येतो, जो डिरेक्ट करताना नाही येत, पण लिहिताना मला तो जास्त मोठा टास्क म्हणजे असतो. प्रत्येक पात्राला योग्य त्या स्वभावाप्रमाणे तो रोल देणं हे खूप मोठं आव्हान आहे सर. आणि त्यात पालकांचं पण मर्जी राखणं मर्जी राखणं खरं आहे. हा एक मोठा मुद्दा आहे त्यात. मला वाटतं तिथे ते पण फार मोठं आव्हान आहे तुम्हाला, म्हणजे पालकांना सुद्धा कन्व्हिन्स करणं की बाबा ही योग्यता ह्या पद्धतीने आपण दिलेलं आहे. आणि मग त्यांना ते कसं फेस करता तुम्ही? ते आव्हान तर आहे, पण तुम्ही मग फेस कसं करता त्यांना?